डॉक्टर काय म्हणतात, पालक खा, आणि मुलं म्हणतात पनीर द्या. मग आपण काय करायचं, दोघांना खुश करण्यासाठी बनवायचं पालक पनीर. काय काय घेतलंय ते बघा. आता सगळं काय ते प्युरी करा, पण कांदा मात्र बारीक चिरून घ्या. आता साहित्य तर बघितलंय तुम्ही. आता हा पालक घेतलाय, ताजा असा रसरशीत हिरवा गार पालक आहे बघा. पहिल्यांदा पालकाला गरम पाण्यात घालायचं आणि नंतर थंड पाण्यात ठेवायचं. हे लॉजिक तर मला काही कळालं नाही बघा. आता इकडे का नाही, पनीरचे तुकडे करून घेतलेत. क्यूबमध्ये करा, नाही तर होत असलं तर गोल करा. क्यूबमध्येच केलेत बरं का. आता थोडंसं तेल घ्यायचं पॅनमध्ये आणि पनीरचे तुकडे फ्राय करून घ्यायचे. जास्त करायचे असले तर करा, किंवा थोडेसे करायचे असले, शालो फ्राय करायचे असले तरी करा. मी थोडेसे जास्तच केलेत. खडा मसाला असा मी थोडासा तेलामध्ये थोडंसं हलवून घेतलेला आहे. आता तो काढून घेतला आहे आणि जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो मी आता लाल होईपर्यंत छान परतून घेणार आहे. इथं थोडंसं छान मसाले भाजून घ्यायचे, तर त्याच्यामुळे छान आपल्याला पनीरच्या भाजीला छान चव लागणार आहे. आता मी इथे टोमॅटो प्युरी केलेली आहे, ती प्युरी टाकलेली आहे. प्युरी मात्र कच्ची ठेवायची नाही. तेलात छान असं तेल सुटूपर्यंत त्याला परतत राहायचं. त्याच्यानंतर आता एक एक मसाले मी टाकून घेतले. मग मसाले मी सांगितले नाही ते आता सांगते. मी हळद घेतली, धने जिरे पूड घेतले, गरम मसाला घेतला, मीठ घेतलं आहे, किंग मसाला होता तोही थोडासा टाकलेला आहे. ह्याच्यामध्ये धने जिरे पूड महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर कसुरी मेथी होती, ती छान हातावर चोळली आणि ती टाकून घेतलेली. हिंगाशिवाय तर चव येणारच नाही, त्यामुळे हिंग थोडंसं टाकून घेतलेलं आहे. थोडंसंच टाका, जास्त टाकायचं नाही, त्याच्यामुळे उग्र वास नाही तर येतो भाजीला. थोडंसं चवीला टाकायचं. छान मसाले, हे मसाले मात्र छान परतून घ्यायचे, तर त्याच्याशिवाय त्याच्या आत आपल्याला प्युरी टाकायची नाही आहे. आता परतून झालेल्या मसाल्यामध्ये मी जे पालकाची प्युरी केलेली होती ती टाकून घेतली. आणि हां, एक लक्षात ठेवा, मी एक राहिलं सांगायचं. बऱ्याचदा जी होती माझ्याकडून चूक ती झालेली आहे, कारण माझ्याकडून क्रीम टाकायची, म्हणजेच मी क्रीम नाही वापरली, साय वापरलेली आहे. ती साय टाकलेला व्हिडिओ ह्याच्यात घेताच आला नाही, कारण मी व्हिडिओला मोबाईल घेतला पण व्हिडिओ चालूच केला नव्हता, नुसतं धरून बसलेले होते. आणि पहा मग आता तो त्यात राहिलेलं आहे. मी ते तोंडी सांगितलेले तुम्हाला की त्याच्यात मी साय टाकलेली आहे. 2 चमचे साय टाकली होती, थोडीशी फेटून, आणि छान असे पनीर त्यात टाकून घेतले आणि त्याला छान असे बुडबुडे येऊन वाफू येऊ दिली. आणि 10-15 मिनटात आपलं पनीरची भाजी तयार झालेली. आणि आज माझ्या वैभवलक्ष्मीचा शुक्रवार होता, त्याच्यामुळे ही भाजी केली होती छान अशी. म्हणलं रोजच्या रोजच्या भाज्या तेच तेच नैवेद्याला कसं दाखवायचं म्हणून केलं होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.